हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आले आहे माझ्या लहान बहिणीच्या घरी. माझ्या लहान बहिणीच्या घरी दशमातेचं आगमन झालेलं आहे. लहान बहिणीच्या घरी दरवर्षी 10 दिवसासाठी दशमातेचं आगमन होतं. 10 दिवस देवीची खूप श्रद्धेने पूजा केली जाते आणि सेवा देखील केली जाते. आणि 10 दिवस माझ्या बहिणीच्या इथे राहणारे सर्व महिला मंडळ जे आहेत ते माझ्या बहिणीच्या घरी येऊन हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम देखील करतात. आणि आज तर सर्व महिला मंडळ आलेले आहेत आणि आज माझ्या बहिणीच्या घरी दशमातेच्या समोर मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करणार आहेत. घरातल्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम कसा साजरा होतो ते आज आपण पाहणार आहोत. माझ्या बहिणीने कुमारिकेची छान अशी पूजा केलेली आहे. हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे आणि तिला वाण म्हणून छान असं मेहंदीचं कोण आणि लहान मुलींना ज्या पिना लागतात, टिकलींचे पाकिटं, नेल पॉलिश, मेहंदीचा कोण सर्व काही तिला वाण म्हणून दिलेला आहे आणि तिचा आशीर्वाद घेतलेला आहे. लहान कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, म्हणून सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौरा, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौरा, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौरा. चला ग मंगळा गौरी ताय करूया जागरण, चला ग मंगळा गौरी ताय करूया जागरण, चला ग मंगळा गौरी ताय करूया जागरण. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. वारकरी निघाले पंढरी, करा ग बायानो तयारी. वारकरी निघाले पंढरी, करा ग बायानो तयारी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. माझ्या घरी तिजोऱ्या दोन, माझ्या घरी तिजोऱ्या दोन, त्यांची राखण करील कोण, त्यांची राखण करील कोण. ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. माझ्या घरी म्हशी दोन, माझ्या घरी म्हशी दोन, माझ्या घरी म्हशी दोन, माझ्या घरी म्हशी दोन. त्यांची दूध काढील कोण, त्यांचे दूध काढील कोण, त्यांचे दूध काढील कोण, त्यांचे दूध काढील कोण. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. माझ्या घरी दही दूध लोणी, माझ्या घरी दही दूध लोणी, काऊन जातील सुना दोन्ही, काऊन जातील सुना दोन्ही. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. सासूबाईने तयारी केली, सासूबाईने तयारी केली, गेली एसी पासून परत आली, एसी पासून परत आली. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी. जमायचं नाही ओ कारभारी, घर कसं सोडू मी सुनेवरी.
सोडून मी सुनेवरी अरे वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी ए तू का म्हणे आयशा बाया तू का म्हणे आयशा बाया तुका म्हणे ऐशा माया तुका म्हणे ऐशा आया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या माया जन्मा येऊन गेल्या माया जमायचं नाही हो कारभारी घर कसं सोडू मी सुनेवरी जमायचं नाही हो कारभारी मी सुने वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी बायानो तयारी वारकरी निघाले पंढरी करा ग बायानो तयारी जमायचं नाही हो कारभारी घर कसं सोडू मी सुनेवरी जमायचं नाही हो कारभारी घर कसं सोडू मी सुनेवरी आता आपण पाहणार आहोत मंगळागौरीच्या कार्यक्रमामधला फुगडीचा खेळ. येतो मनवरी गुलाल फेकीतो चरचर गोविंदा येतो मनवरी गुलाल फेकीतो या बाई गुलाला थांबाल आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनाराच्या साखळ्या ही कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली सोनाराची माझी कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली सोनाराची पोरबाई नाचते ग नाचते ग नाचते सोनाराची पोरबाई नाचते ग नाचते ग नाचते सोनाराची हटुष्य पानबाई हटुष्य गोट पडला घालू आम्ही नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य गोट पडला घालू आम्ही नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य पानबाई हटुष्य गोट पडला घालू आम्ही नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य जाऊया कोकणामध्ये दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी माका पुटगा पोरी माक्याला पिक भारी माका पुटगा पोरी माक्याला पिक भारी डोळा करून तुझी उरत पाहिन तुझा महिमा गाईन तुझा घुऱ्या वाईन तुझा अमर वाईन कृष्णा गली रागली हरीच्या कृष्णा गली रागली हरीच्या भंडार लोटून रे अंधार आल तुरुन रामून डोंगर खेळून डोंगर देवी गोपिनो बाई गोपिनो अर्ध्या रात्री गोपिनो गौरी गांगरे पोटाला मरे मी खायच्याची म्हातारी मरे बघूया आपण खाली बसलेल्या काय काय पुढ्या खाली बसा डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझे डोल डोलतय वाऱ्यावर 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 नाच रे मोऱ्या आंब्याच्या वनात नाच रे मोऱ्या नाच रे मोऱ्या आंब्याच्या वनात नाच रे मोऱ्या काळा काळा कापूस पिंजला रे ढगांची वारा धुंदला रे
राखीच्या पिल्ला रे पराना रे नाना वटी मी भरीन तुझी सेवा करीन तुला उद्या बाळीन आई सांभाळ खुशीत लेकरांना आई सांभाळ खुशीत लेकरांना नंदाची धुंदार नंदार मला पुकार रामून डोंगर येऊन पुकार देवी नंदाची धुंदार आलं दूर रामून डोंगर येऊन येल्ला आले सागर भक्तीचा सागर हे भक्ती सागर दशमातेच्या समोर छान असा पारंपरिक संस्कृतीची आठवण करून देणारा मंगळागौरीचा खेळ आणि फुगडीचा कार्यक्रम छान असा झालेला आहे. मंगळागौरीचा खेळ खेळून झाल्यानंतर आणि फुगडीचा आनंद घेतल्यानंतर आता वेळ झाली होती दशमातेच्या आरतीची. दशमातेच्या आरतीची आता सर्व तयारी करून झालेली आहे. सर्व महिला मंडळ मिळून आता आरतीला सुरुवात करत आहोत. आरतीची सर्व छान अशी तयारी झालेली आहे. तुपाचे दिवे लावलेले आहेत आणि लहान बहिणीच्या सासूबाई आणि लहान बहिणीची मैत्रीण तिच्या घरूनच आरतीचा ताट घेऊन आलेली होती आणि तिने देखील देवी मातेसमोर आरती घेतलेली आहे आणि आता सर्व मिळून आम्ही छान अशी दशमातेची आरती म्हणत आहोत. मैत्रिणींनो, दशमाता ही सुख समृद्धी आणि सौभाग्य देणारी देवी म्हणून पूजली जाते. दशमातेची पूजा ही खूप श्रद्धेने केली जाते. दशमातेच्या पूजेमध्ये श्रद्धा, भक्ती आणि मनोभावाला खूप विशेष महत्त्व आहे. म्हणून ह्या देवीची पूजा खूप श्रद्धेने केली जाते. आम्ही छान अशी दशमातेची आरती म्हटलेली आहे आणि आरती म्हणून झाल्यानंतर आम्ही खूप श्रद्धेने देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की हे दशमाता आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य लाभो, हीच देवी चरणी प्रार्थना. दशमातेची आरती म्हणून झाल्यानंतर आम्ही आलेल्या सर्व महिला मंडळांना छान असा चुरमा लाडूचा प्रसाद दिला. मैत्रिणींनो, आम्ही सर्वांनी दशमातेसमोर छान असा मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि फुगडीच्या खेळातून आम्हा सर्वांना खूप उत्साह मिळालेला आहे आणि दशमातेच्या आरतीतून आम्हाला भक्ती आणि समाधान मिळालेले आहे. अशाच आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांवर दशमातेची कृपादृष्टी सदैव राहो. घराघरामध्ये सुख, समृद्धी, आनंद नांदो, हीच दशमातेच्या चरणी प्रार्थना. जय दशमाता की जय हो. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय दशमाता की जय हो.